तरी कृपया रायझिंग स्टार संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कृपया कॉमेंट्री बॉक्स वाची यायचं. हे रायझिंग स्टार कृपया लवकरात लवकर यायचं. हे पहिला सामना रंगतोय तो आरुषी बॉयज वर्सेस रायझिंग स्टार या संघादरम्यान क्वालिफाय 1चा सामना पंचक्रोशी प्रीमियर लीग 2021 पर्व 6वा पहिला सामना क्वालिफायरचा सामना रंगतोय तो आरुषी बॉयज वर्सेस रायझिंग स्टार संघादरम्यान. पहिली गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज रोहित चिकट घेऊन जातोय. निश्चितच पहिलाच फटका 4 धावा डीजे. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवतोय तो फलंदाज विक्रम. आता मात्र गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सुरेख फटका तेवढाच क्षेत्ररक्षक मागे आणि पहिलाच हादरा बसतोय तो विक्रमच्या स्वरूपात रायझिंग स्टार संघाला 4 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 4 धावा. येतोय तो समीर. गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका पाहायला मिळाला होता 4 धावा. तर दुसऱ्या चेंडूवर हादरा बसतोय तो रायझिंग स्टार संघाला विक्रमच्या स्वरूपात. मात्र तिसरा चेंडू घेऊन सुरेख क्षेत्ररक्षण होतोय परंतु 1 धाव मिळवतोय दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या तर धावसंख्या होते ती 5 धावा. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक सुरेख षटक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार मात्र कमबॅक करताना गोलंदाज रोहित. दुसऱ्या चेंडूवर हादरा मिळतोय तर तिसऱ्या चेंडूवर सुरेख फटका. परंतु आता मात्र चौथा चेंडू आणि दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. या एका धावेने सांघिक धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती 6 धावा. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक चालू असताना परंतु अवघ्या 6 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा अशी धावसंख्या असताना रायझिंग स्टार संघाची आणि फलंदाजी मार्गवर आता मात्र येतोय तो समीर. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक चालू असताना आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6 धावा. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित आणि फलंदाजी मार्कवर आहे तो भूषण. अतिशय सुरेख सामना. जो संघ हा सामना जिंकतो फायनल मध्ये प्रवेश करेल. सुरेख चेंडू धावसंख्या स्थिर. आता मात्र पहिल्या षटकाची सांगता होते आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6 धावा. क्वालिफायर 1चा सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघासोबत सामना खेळेल. आता मात्र संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुहास. ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटक मध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी केली आहे ती रोहित याने. परंतु फलंदाजांना रोखतोय तो अतिशय सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रोहित. धावसंख्या 6 धावा 1 गडी बाद 6 धावा. आता मात्र षटकातील पहिला चेंडू घेऊन सुहास. सुरेख चेंडू धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे आपण या ग्राउंड वरती पाहिलं तर चौकार षटकांची आतषबाजी पाहायला मिळते परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करून 1 गडी बाद 6 अशी धावसंख्येवर रोखताना आता मात्र रायझिंग स्टार संघाला पुन्हा एकदा सुरेख फटका
झेल क्षेत्ररक्षक झेल गाडी आणि आता मात्र दुसरा हादरा बसतोय तो रायझिंग स्टार संघाला. सुरेख झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक आणि आता मात्र दुसरा हादरा बसतोय 6 या धावसंख्येवर. डीजे नवीन फलंदाज येतोय तो सुनील आणि गोलंदाजी मार्फत एक सुरेख गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आता मात्र सुहास. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र 0 या धावसंख्येवर 1 गडी बाद करतोय तो सुहास. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना सुहास. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा सुहास गोलंदाजी मार्फत सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. या एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती आता मात्र 7 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 7 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल रायझिंग स्टार संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर आरुष बॉय संघाला अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा दीर्घ चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी करताना सुहास आपल्या गोलंदाजी मार्गावर आता मात्र 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव आणि 1 गडी बाद करतोय तो सुहास. ज्याप्रमाणे या 5 षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली पाहिजे होती त्याच प्रकारची अपेक्षा असेल रायझिंग स्टार संघाला. परंतु सुरेख गोलंदाजीच्या जोरावर आता मात्र नैसर्गिक अडथळ्याचा पुरेपूर फायदा भेटतोय तो रायझिंग स्टार संघाला. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते आता मात्र 11 धावा. डीजे म्हणावे लागेल. परंतु नैसर्गिक अडथळ्याचा पुरेपूर फायदा भेटतोय तो रायझिंग स्टार संघाला आणि या 4 धावेने सांघिक धावसंख्या 11 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला भेटतोय तो सुहास. सुरेख चेंडू आता मात्र तिसऱ्याचे धन करतोय तो फलंदाज आणि 3रा हादरा बसतोय तो रायझिंग स्टार संघाला 11 या धावसंख्येवर. डीजे आरुषी बॉयज संघाकडून. तर रायझिंग स्टार संघाला हा सामना जिंकायचा असेल तर निर्धारित 30 चेंडू मध्ये 50 ते 55 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. कारण हे ग्राउंड पाहता अतिशय सुरेख मैदान. या मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. तेवढंच धावांचं लक्ष पार करणं सुद्धा सहज पार करू शकतो हा संघ आरुषी बॉयज संघ. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज संघातर्फे तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते तो रोहित. पुन्हा एकदा सुरेख चेंडू चौथ्या विकेटची सांगत होती परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा मात्र होते तो फलंदाज. ज्याप्रमाणे मालवणी बोलायचं झालं तर गाव फिरा नेलो आणि हुमरान आपटान गेलो अशी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चौथा हादरा बसतोय तो रायझिंग स्टार संघाला. डीजे
करा. ज्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट रसिकाला अपेक्षा होती की रायझिंग स्टार संघाकडून चौकार षटकारांची आतषबाजी आणि क्वालिफायर 1 चा सामना ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे रायझिंग स्टार संघाला आपली फलंदाजी करावी लागेल. कारण क्वालिफायर 1 चा सामना जो संघ हा सामना जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र अवांतर धावेची सांगता होते. या अवांतर धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 12 धावा. आयसीसी क्रिकेट मधील 22वा नियम म्हणजे अवांतर धाव आणि या एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 12 धावा. सुरेख चेंडू फलंदाज मात्र चला होई त्यासारखी बॅट फिरवतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या होते ती 12 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी रोहित कडून आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय आणि अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर धावसंख्या 12 धावसंख्येवर 4 गडी बाद 12 धावा. तर नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय तो अभिजित स्ट्रायवर खेळतोय. तो स्वप्नील वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटवतोय. दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. आता मात्र एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 13 धावा. आता मात्र जवळजवळ 2 ते 3 मिनिटाच्या कालावधीनंतर आपल्याला 1 रन पाहायला भेटला. तो या रायझिंग स्टार संघाच्या बॅट मधून धावसंख्या 13 अशी असताना अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाज बीड होतोय. धावसंख्या 13 धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी रोहित कडून आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी क्षेत्ररक्षक झेल मागे आणि 5वा हादरा बसतोय तो रायझिंग स्टार संघाला. डीजे आता मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी खेळावी लागेल रोहित याची. 2 षटकात अवघ्या 8 धावा आणि 3 गडी बाद केले ते या रोहितने. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला या संघात करून. 5 षटकांचा सामना. जर आपण 5 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये अवघ्या 8 धावा आणि 3 गडी बाद करताय म्हणजे संघासाठी सुरेख योगदान दिले ते रोहित याने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय तो मॉन्टी आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकवर एक नौखा फलंदाज कृष्णा. जो कृष्णा ज्याने मागील सामन्यामध्ये 9 चेंडू आणि 38 असं धावांचं योगदान दिलं होतं असा कृष्णा पाटील आपल्याला या सामन्या दरम्यान पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार संघाला हा सामना जर जिंकायचा असेल आता मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये जवळजवळ 25 ते 30 धावा जमवाव्या लागतील आणि अशा धावा जमवण्यासाठी नौका फलंदाज आपल्याला ग्राउंड मध्ये पाहायला मिळतोय आणि तो फलंदाज म्हणजे कृष्णा पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजीच्या बरोबर 9 चेंडू आणि 38 धावा जमवल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय तो संघातर्फे 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मॉन्टी. स्वप्नीलच्या स्वरूपात डीजे
केली आणि पूर्ण संघाला आता मात्र सूर गवसलाय. त्यानंतर सुरेख गोलंदाजी सुहास याची आणि आता मात्र मॉन्टी आपल्या पहिल्या चेंडूवर हादरा मिळवतोय तो स्वप्नील येतो. आता मात्र स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज येतोय तो सागर. गोलंदाजी मार्कवर मॉन्टी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मॉन्टी सज्ज होतोय. फलंदाजी मार्कवर नौका फलंदाज सागर. सुरेख फटका साईडच्या दिशेने तटवतोय. दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरक्षितरित्या 2 धाव पूर्ण करतात. या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 15 धावा. आता मात्र भरपूर टाइम नंतर आपल्याला 2 धावा वाढताना दिसत आहेत. संघाच्या सांघिक धावसंख्येत भर पडते 15 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो मॉन्टी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या चेंडूचे समाप्ती होते. चौथ्या षटकातील धावसंख्या स्थिर 15 धावा. 6 गडी बाद 15 अशी धावसंख्या. आता मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने आणि या इनिंग मध्ये पहिलाच षटकार हाणतोय सागर. पुन्हा एकदा सुरेख फटका दे. प्रेक्षणीय असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या होते ती आता मात्र 26 धावा. डीजे पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27 धावा. सुरेख कमबॅक करताना फलंदाज आता मात्र सागर 2 चेंडूवर 2 षटकार हाणतोय असा हा सागर आणि आपल्या संघाला पोहोचवतोय तो 27 या धावसंख्येवर. चौथं षटक चालू असताना मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय मॉन्टी. ज्याप्रमाणे रोहित आणि सुहासने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची अपेक्षा होती ती मॉन्टी करून, परंतु सुरेख फलंदाजी करताना आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर अवांतर धाव. या एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 28 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी कमबॅक करताना सागर आपल्या संघासाठी 2 षटकार हाणतोय आणि मॉन्टी मात्र खराब कामगिरी करताना पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता आणि मोठा हादरा बसला होता तो स्वप्नीलच्या स्वरूपात रायझिंग स्टार संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल केली, परंतु झेल सुटतोय आणि याचा निश्चितच फायदा उठवतात ते दोन्ही खेळाडू आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 30 धावा. आता मात्र चौथ्या षटकाची सांगता होते आणि धावसंख्या होते ती 6 गडी बाद 30 धावा. फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत रोखून ठेवलं आहे ते रायझिंग स्टार संघाला आरोशी बॉयज संघाने. अतिशय सुरेख गोलंदाजी, ज्याप्रमाणे गोलंदाजीची अपेक्षा होती आरोशी बॉयज संघाकडून त्याच प्रकारचं सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला आरोशी बॉयज संघ पाहायला मिळतोय. आता मात्र संघातर्फे 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गौरेश आणि स्ट्राईक वर येतोय तो
कृष्णा ज्याने 9 चेंडूवरती 38 धावा जमवल्या होत्या असा हा खेळाडू आपल्याला आता मात्र स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्गावर येतोय तो गौरेश. सुरेख चेंडू धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर धाव संख्या होते ती 6 गडी बाद 30 धावा. आता मात्र अवघ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. या इनिंग मधील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईकवर खेळतो तो कृष्णा पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये सुरेख फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. असा हा फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू धावचीची संधी परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या एक धाव पूर्ण करतायत. या एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 31 धावा. ज्याप्रमाणे रायझिंग स्टार संघाला अपेक्षा होती की कृष्णा पाटीलच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली पाहिजे होती त्याच प्रकारची आता मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव मिळवतोय तो कृष्णा पाटील. ती पण लेग बायच्या स्वरूपात. आता मात्र फलंदाजी मार्कवर पुन्हा येतोय तो सागर. पुन्हा एकदा लेफ्ट साइडच्या दिशेने तटवतोय निश्चितच 6 धावा. डीजे धावसंख्येत भर भरते. धावसंख्या होते ती 37 धावा. ज्या प्रकारे या शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी व्हायला पाहिजे होती तीच आता चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला आता 3ऱ्या चेंडूवर पाहायला मिळते ती सागरच्या बॅट मधून. सागर याने अतिशय सुरेख फलंदाजी करून जो संघ 3 षटकामध्ये अवघ्या 15 ते 16 या धावसंख्येवर होता तोच संघ आता मात्र सागरच्या फलंदाजीमुळे आता मात्र 37 या धावसंख्येवर पोहोचतोय. 6 गडी बाद 37 धावसंख्या असताना षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो गौरेश. सुरेख चेंडू लेग साइडच्या दिशेने तटवतोय. दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी आणि दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 39 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करतोय गोलंदाज. 3ऱ्या चेंडूवर षटकार हाणला होताय तो सागर याने. आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर 5व्या चेंडूचा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सागर. सुरेख बटमाले एक साईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेची संधी धावचीची संधी परंतु नैसर्गिक अडथळा आणि खराब क्षेत्ररक्षणाचा निश्चितच फायदा उठवता येतो दोन्ही फलंदाज. या 2 धावसंख्येने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 41 धावा. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गौरेश आणि स्ट्राईकवर खेळतो तो सागर ज्याने आपल्या संघासाठी अतिशय सुरेख असं योगदान दिलंय. असा हा फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सज्ज होतोय सागर. सुरेख चेंडू धावचीची संधी परंतु खराब क्षेत्ररक्षण विकेट करून पाहायला मिळतोय. याचा पुरेपूर फायदा उठवताना 2 धावा मिळतात. या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 43 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष आहे ते आरुषीबाई संघाला. धन्यवाद डीजे.
तो रायझिंग स्टार वर्सेस आरुषी बॉयज संघादरम्यान आणि निर्धारित 30 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय ते आरुषी बॉयज संघासमोर रायझिंग स्टार या संघाने ज्याप्रमाणे सुरेख गोलंदाजी करावी लागेल या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर रायझिंग स्टार संघाला अतिशय सुरेख गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करावी लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ते आता मात्र संघातर्फे सलामीसाठी येते तो आरुषी बॉयज संघाकडून रोहित आणि वल्लभ. हॅलो, कृपया विजय राहुल कुठे असतील तर त्यांच्या गाडीची चावी भेटली आहे, कृपया संपर्क साधायचा आहे. विजय राहुल आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येत आहे. पॉवर प्लेचं षटक एक महत्वाचं असं षटक घेऊन येते तो समीर. आणि फलंदाजी मार्कवर ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली, अवघ्या 12 चेंडू मध्ये 8 धावा देऊन 3 गडी बाद केले होते असा हा गोलंदाज. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर येतोय तो रोहित. स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय तो वल्लभ आणि नॉन स्ट्राईक वर सुरेख गोलंदाजी करणारा असा हा खेळाडू रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. तर समालोचक कक्षामध्ये बदल होतोय, नवीन समालोचक येत आहेत. सर्वेश धन्यवाद. धन्यवाद. और इस बीच मुकाबला चलता हुआ राइजिंग स्टार बना आरुष बॉय और अगली गेंद लेकर बेहतरीन गेंद उनको यहाँ पर सीधे खेला हुआ शॉट 1 रन के लिए. 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 1 रन. इस 1 रन के साथ यहाँ पर खाता खोला अपना और टीम का. आरुष बॉयज की सलामी जोड़ी रोहित और वल्लभ. स्ट्राइक पर रोहित, ओवर की अगली गेंद लेकर बेहतरीन गेंद यहाँ पर 6 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी रोहित के बल्ले से निकलता हुआ पहला छक्का इस पारी का. बेहतरीन बल्लेबाजी रोहित द्वारा. ये भी उठा के खेला हुआ चढ़ाव गेंद, लेकिन जब तक फील्डर फील्ड करते तब तक यहाँ पर 1 रन चुरा लिया. इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 8 रन. बेहतरीन बल्लेबाजी रोहित द्वारा. हर एक मुकाबले में, हर एक मैच में रोहित के बल्ले से रन बरसे हैं. बेहतरीन बल्लेबाजी रोहित द्वारा. यहाँ पर अंपायर का इशारा वाइड का, लाइन और लेन से भटक गए यहाँ पर समीर. और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 9 रन. स्ट्राइक पर वल्लभ, नॉन स्ट्राइक पर रोहित. ओवर की अगली गेंद लेकर समीर, सामना करेंगे वैभव वल्लभ. ये भी बेहतरीन शॉट ऑफ साइड के ऊपर धकेल दिया. जब तक फील्डर फील्ड कर दे तब तक 1 रन चुरा लिया. बेहतरीन बल्लेबाजी वल्लभ द्वारा. जानते हैं उनको सिर्फ स्ट्राइक पर लाना है रोहित को, क्योंकि रोहित के बल्ले से रन बहुत बरस रहे हैं.
बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं रोहित। गेंद वो भी सीमा रेखा पार। 6 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी रोहित के बल्ले से, लगातार दूसरा छक्का। बेहतरीन शॉट यहाँ पर ऑफ साइड के ऊपर धकेल दिया। एक रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 17 रन। पहली ओवर के बाद 17 रन बिना कोई नुकसान पर। आदित्य 11चा संघ कर्णधार आणि बीडी फायटर्सच्या कर्णधारांनी टॉससाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर। आदित्य 11 आणि बीडी फायटर्सचा संघनायक कृपया पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे। और कप्तान ने अब गेंदबाजी की दुरा जिसके कंधे पर दी है वो गेंदबाज होनहार गेंदबाज भूषण, सामना करेंगे रोहित। फिर से एक बार बेहतरीन यहाँ पर शॉट, यहाँ पर रोहित का ऑफ साइड के ऊपर धकेल दिया 1 रन के लिए। इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड चलता हुआ। बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर दिखाई दे रही है रोहित के बल्ले से, और उनका साथ निभाते हुए वल्लभ। ओवर की अगली गेंद लेकर भूषण। ये बेहतरीन शॉट यहाँ पर, लेकिन फील्डर के हाथ में यहाँ पर थोड़ी सी मिस फील्डिंग, लेकिन कोई रन नहीं। यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी वल्लभ द्वारा, गैप ढूंढने में यहाँ पर नाकामयाब वल्लभ। यहाँ पर ओवर की अगली गेंद लेकर भूषण। बेहतरीन बल्लेबाजी वल्लभ द्वारा अपनी टीम के लिए। डीजे ओवर की अगली गेंद लेकर भूषण, स्ट्राइक पर वल्लभ जिसने पिछली गेंद पर छक्का जड़ दिया था। फिर से एक बार बेहतरीन लाइन और लेन यहाँ पर भूषण द्वारा। तेज गति की गेंद यहाँ पर वल्लभ के कुछ समझ में नहीं आई गेंद, फिर भी अतिरिक्त रन यहाँ पर मिस फील्डिंग के चलते। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 25 रन। बेहतरीन यहाँ पर गेंद, यहाँ पर और यहाँ पर रोहित को चलता किया। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर भूषण द्वारा, और यहाँ पर विकेट हासिल की है भूषण ने। यहाँ पर आपकी स्ट्राइकर गेंदबाज है भूषण, और बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर दिखाई दे रही है भूषण की। बढ़िया लाइन और लेंथ यहाँ पर डीजे। खेली थी रोहित ने, बेहतरीन पारी यहाँ पर रोहित की। ओवर की अगली गेंद लेकर
भूषण सामना करेंगे धनंजय। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज धनंजय भूषण की गेंद का सामना करेंगे। पहली गेंद थी धनंजय जो कि भूषण की खेल रहे थे, उसको भेज दिया सीमा रेखा पार 6 रन के लिए। बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर धनंजय द्वारा। आते एक बड़ा शॉट डीजे। अठारह गेंदे 13 रन। अठारह गेंदे और 13 रन चाहिए जीत के लिए। फिर से एक बार समीर गेंदबाजी के लिए तैयार। स्ट्राइक पर वल्लभ। बेहतरीन गेंद यहाँ पर समीर की, वल्लभ के कुछ समझ में नहीं आई। गेंद दी जाती विकेट कीपर के दास्तानों में। अब बेहतरीन विकेट कीपिंग यहाँ पर, बेहतरीन लाइन और लेन यहाँ पर समीर की। ओवर की अगली गेंद लेकर समीर सामना करेंगे फिर से एक बार वल्लभ। खेलने का प्रयास यहाँ पर हाथ में गेंद को भेज दिया। जब तक फील्डर फील्ड करते तब तक 2 रन गिराने में कामयाब। अच्छी रनिंग विकेट। दोनों ही बल्लेबाजों के बीच बढ़िया तालमेल। और 11 रन चाहिए जीत के लिए। 16 गेंदे 11 रन। ओवर की अगली गेंद लेकर समीर। अपील यहाँ पर, और अपील को यहाँ पर अंपायर ने दाद देते हुए एक विकेट प्राप्त की है समीर ने। बेहतरीन लाइन और लेन यहाँ पर बल्लेबाज को बीट किया। यहाँ पर बल्लेबाज की कुछ समझ में नहीं आई गेंद और विकेट का पतंग गिरता हुआ वल्लभ के रूप में। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर समीर द्वारा। और वल्लभ की जगह लेने के लिए मोंटी मैदान में एक होनहार बल्लेबाज ऑलराउंडर के रूप में उभरता हुआ सितारा। बेहतरीन ऑलराउंडर प्रदर्शन यहाँ पर मोंटी कर रहा है। और यहाँ पर फील्ड सजाते हुए मोंटी को यहाँ पर जरूर ही जाल में फंसाना चाहेंगे गेंदबाज। और यहाँ पर देखी जाए तो फील्डिंग यहाँ पर बहुत ही बढ़िया सजाई है समीर ने और चल पड़े हैं। ओवर की अगली गेंद लेकर मोंटी जो कि नया बल्लेबाज है सामना करेंगे। यहाँ पर गेंदबाजी यहाँ पर समीर द्वारा। 60 गेंद यहाँ पर। की स्कोर पर है अभी भी आरुष बॉयज की टीम। हवा में गेंद देखना होगा, लेकिन फील्ड नहीं बने दर्शक का। गेंद सीधी जाती हुई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी मोंटी द्वारा। ये भी गेंद हवा में नीचे। फील्डर अब देखना होगा, यहाँ पर कैच छोड़ दिया। और यहाँ पर बड़ा बल्लेबाज था मोंटी जो कि अच्छी तरीके से खेल रहे थे मोंटी। उनका आपने कैच छोड़ दिया है, मौका गवा दिया है आपने। 12 गेंदे 5 रन जीत के लिए। अब देखना होगा
कौन सा गेंदबाज आता है गेंदबाजी के लिए? कैप्टन कूल। अब गेंदबाजी के लिए आए हैं माइकल। सामना करेंगे पिंट्या धनंजय। पहली गेंद लेकर माइकल। ये भी गेंद है, लेकिन गेंद गई। सीमारे का पार। 6 रन के लिए उसे 6 रन के साथ मुकाबला जीत लिया है आरुष भाई की टीम ने। और उनका बहुत बहुत स्वागत कीजिए। और फाइनल में प्रवेश किया है आरुष भाई की टीम। जल्लोष झाला पाहिजे या खेळाडूसाठी.